काय रंगाबिल्ला काय लिहू राहिले इकडे शिवलाल भाऊ? रंगाबिल्ला येऊ राहिले म्हणलं इकडे. असं असं आपल्या इकडे येऊ राहिले का? येऊ दे ना येऊ दे ना. पाहू ना आता हराशीचा विषय काढतो जरा. काय कुठं काल म्हणतो जरासं मग सुरू होऊन जात त्याचं. काय शिवलाले का काय काय चालू आहे म्हणलं? ते भाऊ आता ते सामान सुमान आलं आपलं रात्री. आता काय म्हणलं कामधंदे करावं लागेल काही ना काही. 4 पैसे कमावं लागेल का नाही. तर आता बैलबंडीनं खत नेणं सुरू आहे बा. काहून काय म्हणता? खतं चालू केले का? असं असं म्हणजे स्वतःचीच गाडी भरायची न्यायची नाही का? ते काय पुरत नाही ना ते. आता गद्यानं म्हटलं भरून द्या. तर ते देवदास म्हणते काय 10 रुपये गद देऊन काय काय पुरून राहिले ते. ते जुन्या काळात 10 रुपयांनी भरू मी. पण आता ते ट्रॅक्टरचं म्हणा तर लाईनी पाटील म्हणजे थांबा म्हणून 2-3 दिवस त्याची नागरटी झाली की मग आपण भरू म्हणते ट्रिपा. त्याच्यानं मग म्हणलं आपलीच बैलजोडी आहे आणि चला आपले डिगी हाय आता नेत राहिले काय 2-3 दिवस. असं नाही ना बरं आहे ना रिकामं राहिल्यापेक्षा बरं आहे. जाऊ तिकडे काही असो. आता इतकं वेळ आठवण येते मला भुलून जातो मनाचं. पहा म्हणलं आता योगा आठवण आली म्हणलं आपल्या हराशीचं कुठं आलं म्हणलं काय म्हणते काही आहे ना. मग तेच म्हणलं ना गुरुजीनं काही आम्हाला सांगितलं नाही फोन नाही केला काही आहे बा काय त्या दिवसपासून मग पडलं रणकं पडलं लेखाचं. म्हणलं चालतं का जरासा भेटू बरं गुरुजीला सकाळची शाळा आहे का नाही. त्याने म्हणलं लागेल बा काय आहे काय नाही तर कटर म्हणजे वावर नागराव काही आम्ही काय काही करावं. हो ना तेच तर म्हणलं मग काय फायदा त्याने जर आता उशिरा जर केले तर ते नागरटी होईल काही ते तपन वावर काही खतं काही टाका. लोकांची इकडे रोटावेटर सुरू होऊन राहिले होणार एकाचं. चल बरं जाऊन येऊ आपण. ते गुरुजी म्हणला लवकर करा तुम्ही उद्या नाही का उद्याच म्हणला का ते कसं कडक बोला तुम्ही असे लुचुपुचू नाही बोलायचा. काही आहे म्हणा हराशी गिराशी काय म्हणा काही डोक्यात घेऊन नाही राहिले का म्हणा. लवकर घ्या म्हणा आम्हाला काय कामं नाही का म्हणा दुसरे. बरं ठीक आहे ना घेतो ना जरासं म्हणजे गरम व्हास लागत नाही का तर जेवण. बरं चला ना मग चला जाऊ आपण. तुम्ही भरा म्हणलं ते खताचं गाडी शिवला येते 10-अर्ध्या घंटेत. चला मग ते लवकर पाठवता बा द्यायला नाही तर मग कसं निरा म्हणलं तिकडे जाऊन बसतील तर आमच्या इकडे मग पडली पाहिजे मजुरी आम्हाला. त्याची नको काळजी करू ना तू. त्याच्या हिशेची मजुरी मी देईन. तू काय लोड घेऊन राहिला हो ना भल्ला करू राहिला. चल बरं शिवला तू असला बरं राहायचं जरासं. चल काय गुरुजी अई नाही पा सकाळचा टाईम 10-11 वाजे लोक माणूस काम करते मग ऊन होते सुरू आणि तुम्ही सकाळी फालतो आता शाळा उघडली की चला बोलावलं काय आहे काय म्हणलं आज. नाही ना मी हे बा तकलीफच देत नाही पण हे एक खेपचं घोंगळं बाजून करावं लागेल ना आपल्याला वावराच्या हराशीचं. मग काय तर आता हे बा 14 एप्रिलचा कार्यक्रम झाला. आता मी आणलं बा लवकरात लवकर घेऊन घ्या आता. हो चाललं नाही पुढे तारखा वाढून राहिला ना. वाढू द्या जरासं वातावरण शांत होते. जरासं कसं 2-3 दिवस त्याच्यावर निघून गेले का नाही मग जरासं कंदील बुडा शांत तरी होईल. कारण मारती तुला काय वाटते 2-4 दिवस जर समजा आपण मागं पुढे अजून केलं तर मग कसं बरं होईल. आता हे बा गरम फालतू कसं अजून मग तेच मागचे दिवस पुढे यायचे. मी तेच म्हणून राहिला गुरुजीले की जरासं 2-4 दिवस जाऊ द्या. पाहता 1 मे नंतर ना लय उशीर होते ना ते. मग काय बा उद्या घेऊन टाकू आपण हराशी. सगळं ठराव घेतलेला आहे सगळं दवंडी दिलेला आहे फक्त आपण तारीख चेंज केली. तर बा म्हणलं उद्या आपण घेऊनच टाकू कोणत्या हालतीत. बा मग आता तुमच्या म्हणणं मग आता पोलीस स्टेशनचं आपल्याला संपर्क साधा लागेल. तिकडे जाऊन त्याला संरक्षण मागा लागते काहून की एवढं सोपं नाही बरं यावेळेचं हराशीचं. मोठं दांगडोचं काम आहे म्हणून राहिलो बा. ना तसं तुम्ही 13 एप्रिलला जाऊन आलो पोलीस स्टेशनमधून तर साहेब म्हणे बा आता 14 एप्रिल झाल्याशिवाय 2 दिवस अजून मागं पुढे तुम्ही काही येऊ नका. म्हणून मला काय सांगायला उद्या भेटन का नाही तर आला ना. मग तेच तर कारण पाहिजे होतं आपल्याला सांगून द्या ना. संरक्षण जरासं आपल्याला भेटायला माणसं नाहीत म्हणा पोलीस खात्यात सध्या कामोकामी आहेत. पाहू म्हणा 1 तारखेनंतर. एक तर परीक्षा चालू झाल्या म्हणा आमच्या. असं तसं द्या ना काही बी लावू. असंच करावं लागेल नाही का नाही जमणार चाल नाही. हो म्हणजे कसं भानगड होईलच नाही. मामाची 100% सांगतो ना दांगड होणंच आहे आता यावेळेस. म्हणून म्हणतो जरासं आपल्याला संरक्षण घेतल्याशिवाय हे आपली हराशी ठेवूच नका. म्हणून म्हणलं थोडंसं 1 मे नंतरच पुढे तारीख काढा त्याची. जाऊ द्या मग आता तुम्ही म्हणता तसंच करावं नाही का. वार उदाने थोडंसं कमी झालेलं बरं राहील. बरं ठीक आहे मग मी काय म्हणतो थोडेसे 5 मिनिटं बसा मी चहा सांगतो. आता आलेच तुम्ही तर आता राहू द्या लागत होतं. बरं जाऊ दे तिकडे ठेवायला लवकर या म्हणा. बाबा इथं तर म्हणलं आपल्यापेक्षा आधी येऊन बसले वाटते लोक नाही. तिकडे आता हे लाईनी पाटाची गाडी दिसून राहिली आणि आपलं हे मारुतीची गाडी वाटते नाही. बापाले का म्हणजे लस तयारी दिसून राहिली यावर्षी मला नाही शिवलाल. हो ना त्याला आपल्यापेक्षा गडबड दिसून राहिली मला नाही का. पावर आता समजा गाड्या घेऊन बिलकुल सकाळी झाल्या वाटते शाळा उघडल्याबरोबर. चला ना मग आपल्याला काय हरकत आहे नाही. तिंका देवदास दिसून राहिला मला नाही का देवदास आहे अंदर ते खिडकीतून. हो ते ती आलेला आहे नाही का. हो ती अंदर बसेला आहे. आता हे काय काय बोलावलं म्हणा नाही का. याचं काय काम होतं बा. संकेत आला का काय चहा होता वाटते नाही झाला का चहा. आहे का नाही मला 2-3 कप. जराशी उशीर आले 2 कप शिल्लक होता डबल जास्त टाकला. आता काय करावं झाला आता ते काय माणूस आहे बरं असं डबल मांडायला लावायचं. मग आता आलो आम्ही उशिरा तर काय करावं. आटा कोण मांडते डबल खिचडी काही सीजन मग आमची का तुमची चास मांडणार आहे का. डुडे नाही आटा झाला आटपलं. जाऊ दे ती चहाचं हे आपलं महत्त्वाचं पाहणं पहिले. तर मी काय म्हणतो मी काही अंदर येत नाही. तुम्ही 2 जण हा ना आता. हो ते अंदर आहे मारती बसून त्याची गाडी आहे नाही तर मला काही बरोबर वाटत नाही ते बापले काही दोघंही समजा तिथं. तर तुम्ही जा आणि या ते. हो मी बाहेर थांबतो जरा घर. आता काय असलं इथे तर काय बिघडू राहिलं. जाऊ दे आता तू इच्छा नाही राहू दे मग. हो तसं आहे ना शिवलाल मला कमी जास्त पडलं तर हो चाल मग शिवलाल चालले जाऊ आपण. जरा काम चालू मला चहाचं आता हे बा आताच पोट्ट गेलं संकेत. बरं मी डबल ठेवा सांगतो मी आलोच मी.
काही आणा दूध आणि काही का 11 वाजता चहा आले बा नाही का हो जाऊ दे जाऊ दे चहाचं नाही आहे चहाचं आपल्याला आवडच नाही चहाची एक वेळ सकाळी घेतला आपला बस झालं काम हो फक्त म्हणलं कसं काय आता देवीदास आणि हे काय मंडळी दिसू राहिली काय आहे विषय काय म्हणलं ते काही नाही बस सहज आता शाळेच्या काही सह्या राहिल्या होत्या माझ्या हो खिचडीच्या वहीवर तेवढे द्यायला आलो तुम्ही गुरुजीने फोन केला तर असं हो का नाही देवीदास दिसला म्हणून म्हणलं नाही मी सहज जिंकून चाललो होतो गुरुजी म्हणून या म्हणजे चहा घेऊ म्हणून बसलो असं आहे ताकाली अजून भांडवलं बुवा अशी कामं यायची अरे म्हणलं मारती आम्हाला सगळं माहीत आहे ना हां हराशीसाठी स्वतंत्र तुमचं काहीतरी हे हां काही घ्यायची काय घ्यायची याच्यासाठी आले का नाही हां मग तसा विषय सांगायचा आपण आम्ही काय म्हणून राहिलो आम्ही त्याच्यासाठी आलो किंवा गुरुजी म्हणे 11 तारखेला त्या दिवशी कॅन्सल झाली आपली हराशी घेऊ बा आपण 2-3 दिवसानं तर म्हणलं काय आहे बा नियोजन हां म्हणून म्हणलं काय आहे काय नाही सांगा बा आम्हाला आहे तेच विषय सुरू होता आमचा आता दिवस म्हणून विषय काढलाच ना नेमका म्हणजे बा काय काय नाही तर पण काय झालं असे प्रॉब्लेम येत राहते एक हो कामं झाले दुनिया भरायचे हो एक काम धड नाही म्हणजे एक ना धड भराभर चिंध्या होऊन राहिला आमचा तर आता विषय सांगतो पेपर आता हो आतापर्यंत होत जाय बरं पहिले पण यावर्षी आता कसं थोडंसं लांबलं ते तर आता आमची परीक्षा चालली 25-26 पर्यंत हो तर पेपर असल्याच्यानं काय झालं मी म्हटलं बा आता पेपर होऊ द्या पेपर झाले की मग आपली निवांत आपलं हराशीचं मग पाहून घ्या असं वाटतं बा मला काय म्हणते बुडान काय नाही हो तपते घाले का अरे बापरे म्हणजे आता तुम्ही त्याला ज्या म्हणलं लस केली आता मोठी घरावरच गोटे आणले तुम्ही हां अरे 17 तारीख आहे ना आजची हां 26 तारीख झाल्यावर पाहू म्हणता हां ते बी आता मग अजून म्हणसाल की आमचा निकालच तयार करून सुरू आहे 1 मेला निकालच आहे मग झेंडावंदनच आहे हां मग असं नव्हतंच ते का म्हणलं अशा होईल का तसं नाही माय म्हणणं ते आता विषय झाला आमचा तसा की बा पेपर आहे तर मारत राहा म्हणे बा मला वाटते म्हणजे 1 तारखेनंतरच घ्यावं म्हणजे कसं निकालाही लागून जाते सगळे कार्यक्रम आटपून जाते मग पोट्ट्याला सुट्ट्या गिट्ट्या मिळालं मग कसं 2ला घेऊन टाकावं असा विचार होता आमचा समजा मारत राहा म्हणे आता काय बोला आता भीक नको पण कुत्रा होता हो तीच बरं अध्यक्ष ते यायला सांगून राहिला हुशार काय अरे मारती रे का कास्तकार ना आपण ना हो 26 आणि 1 तारखे 1-2 मे म्हणतो तू हराशी करायची मग कास्तकाराने ते नागराव काही त्याची वाई काही कराव हां तपन काही ते हां काही त्याला काय समजायला पाहिजे तुले हां जितक्या लवकर होईल तितक्या लवकर हराशी करा तुम्ही असे तुम्ही पुढे ढकू नका तुम्ही हां म्हणजे काय आम्हाला कामं नाही का बाकीची हां त्याच्याजन माझ्या तेरवील जायचं राहिलं 20 तारखे मग तेरवील जाणार अजून हां पटकन लवकर निपट्टे केलं पा तू काय तरी हो तर मारती तू आता अध्यक्ष आहे गुरुजीला समजून सांग आणि आता देवीदास इथंच आहे लस उद्या घेऊन टाका तुम्ही हो उद्या कसं म्हणजे काम पण आहे उद्या क्लिअर करा म्हणजे तारीख डिक्लेअर केली झालं काम अशा नसते होत ना आबाजी पोलीस प्रशासनाचं आपल्याला सहकार्य घ्यावं लागते त्याला इथं बोलावं लागते नंतर आपल्याला हराशी घेणं आहे अरे काय तुम्ही राजा काय इथं काय 100 लोक आहे का हराशी बोलाले काही आपलं त्याच्या पोलीस पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे काय गरज आहे आता हां तंटमुक्ती अध्यक्ष कायसाठी आहे मला गावात नाही का निरा का फक्त काय म्हणजे हां नाव मोठं दर्शन खोटंच आहे का मग ते करते सगळं काय मॅनेज करायचं ते पाहिजे ते हां भानगुड आहेच कोण आपल्या गावात कोण भांडणं करणार आहे हो ना आपलं करणारे 3 लोक बोलणारे नाही बसले आपल्या गोष्टी सांगून राहिले मुगाड्यानं उद्या करा तुम्ही ते तसं नसते ना म्हणजे काही नियम असते ना धरलं उठसूट आपलं काही बी करता येत असते का मग आता डबल दवंडी द्यावं लागते आपल्याला मग तारीख बदलली सगळं बदललं मग असं आहे ती आता गुरुजी काय करायचं ते पाहतील बा आता नाही का गुरुजी पाहा तुम्ही आता गुरुजी काही नाही पुढेच करू राहिले काय कसं करता गुरुजी मग काय तुमचं म्हणणं काय म्हणलं हो राजा कार्यक्रम असते आता पुढे कसं 5 तारीख लग्नाची दाट आहे पुढची हो 1 मे दाट आहे मग आता आम्हाला लग्न हे ते काही करू देता का नाही म्हणलं जाणं येणं काही हां शेले घेऊन निघा लागते ना आम्हाला आता तुम्ही सटकन बा हे काय करा सांगा लवकर ते सगळ्या गोष्टी बरोबर आहे आबाजी पण कसं आम्हाला आता एक समितीची डबल मीटिंग घ्यायला लागेल मग ते आम्ही काय करतो उद्या मीटिंग घेतो उद्या काय करायचं काय नाही याचं पुरं डिसिजन घेऊन टाकतो हो म्हणजे 2-3 दिवसात घेतो का काय घेतो काय नाही पूर्ण फायनल करून टाकतो आम्ही काय करायचं म्हणजे आता मीटिंग घ्या लागते काय आता मीटिंग घ्या काय बरं ठीक आहे घ्या मीटिंग घ्या मग आजच घ्या ना आता उद्याचं काय लावलं तुम्ही हां आहेच कोणते 6-7 काय 11 सदस्य आहे ना करा ना फोन द्यायला इथंच आहेत ते कोणी ऑटोपशी कोणी कुठं अर्ध्या घंट्यात मीटिंग घेऊन टाका मला घेऊनच घ्या होता नाही का हे काटा काढाच लागते बा लवकर बरं असं करतो आजच मीटिंग घेऊन घेतो 10:30 वाजताची मीटिंग यायला फोन करतो सगळे बोलवून घेतो झालं बाकी काय अजून म्हणणं बस झालं मग आता तुम्ही आजच्या मीटिंगमध्ये ठराव घ्या लवकरात लवकर हो 20 तारखेच्या अंदर तुम्ही निपट्ट घ्या हो जास्त टाईमपास करू नका आम्हाला नागरिक करणं आहे हां हराशी बोलणं आहे सगळं आम्हाला मॅनेजमेंट पैशाची सोय लावावं लागते मग काय आमच्या लोक पैसे आहेत का तेच म्हणलं करा लवकर तुम्ही ते काय तर मग बिलकुल आता बस फोन करतो सगळ्याला बोलवून घेतो हो काही विषय नाही आले आता सदस्य समजा आता शिक्षणप्रेमी भानुदास समजा बाकीचे समजा पालक सदस्य तर आता आजच्या मीटिंगमध्ये आपला महत्त्वाचा विषय म्हणजे कसं झालेलाच आहे फक्त आपल्याला जे आता हराशी ठेवायची आहे तर अध्यक्षाचं असं म्हणणं आहे की बा कसं 1-2 दिवसातच ठेवून देऊ कारण की बरेच लोक म्हणून राहिले लवकरात लवकर अटप घ्यावं लागते मला बी कसं अर्जंट घेणं आहे करा आता गुरुजीला मी 2-2 खेप सांगून राहिलो आपल्याला पहिले संरक्षण घ्यावं लागते ना बुडा काय कर पण मी काय म्हणत होतो गुरुजी आपण हे आहे सगळं बरोबर हो पण आपल्याला पहिले ते परमिशन आणावं लागेल का नाही हां पोलीस संरक्षण लागणच ना पण हा ते भेटते आपल्याला ते 20 पर्यंत आपण जर समजा आता आजही गेलो तर आपल्याला भेटू शकते हो आता कसं जराशी गडबड कमी झाली तर गुरुजी एक कसं माझा विषय होता थोडंसं मी तुम्हाला बोलतो मी जास्त बोलत नसतो पण कसं आता मी चर्चा ऐकून राहिलो गावातनी काही जण म्हणते मी घेतोच बा काही जण म्हणते मी कोणाला घेऊच देत नाही लक्ष्मणराव म्हणते आलू पोंगेलेच घ्यायला लावतो मी लावतो पैसे तिकडे ते लाईने पाटील झुमऱ्याच्या मागं आहे आता मला त्याचं समजलं काय तर झुमऱ्या कसं त्याच्या बुटीचं ऐकून नाही राहिला माया ऐकून नाही राहिला तर दुसरी गोष्ट अजून आता कंदिलाबाजीचं बी जरासं दिमाग तपल्यासारखाच वाटून राहिला आणि आपलं मुक्षराम भाऊ उभेच आहे ते आता त्याचं काही आपल्याला माहीत नाही
म्हणून म्हणतो बा असे वाद जर झाले तर मग काय अशा बोल्या बोलून फायदा आहे का? 50,000 तर 1,00,000पर्यंत 1,50,000पर्यंत असं जर समजा शेतीची हराशी बोलली तुमच्या त्या कास्तकाराला काय उरलं? उलट गावात भांडणं झाले का नाही? पण आपण थोडी म्हणून राहिलो की त्याला भांडणं करावं का आता उपस्थित करा. आता जे बोली जास्त बोलून ते आपल्याला कसं फायदेशीर राहील. आपण आता कास्तकाराला बी काही पुरलं पाहिजे का नाही? 40,000 रुपयात असतं तर पुरते त्याले. एक तर दुसऱ्याकडून पाणी घ्या लागते, त्याचे पैसे देणं आहे, निसर्गाचा आहे, बी बियाणाचा माग आहे, नागरट्या वाया खर्च. हे जर पाहिलं तर मग शेतकऱ्याला काय उरून राहिलं? उलट एकमेकाचा द्वेष होऊन राहिला इथं. हे बरोबर आहे तुझं, हे काहीच चुकलं नाही याच्यात. पण मग आता मार्ग काय काढावा आपण? बोली तर बोलून घ्यायच लागते का नाही? त्याने आता जास्त बोलल्या तर आपण काय करावं? नाही, त्याच्यावर एक मार्ग आहे, मी सांगतो त्याच्यावर मार्ग काय करायचा तर. हो, तुम्ही निवडणूक घेऊन टाका. हो, सरळ 5 जण आता फॉर्म भरणार आहेत का नाही, त्याने भरले पैसे भरले, 5 जणांची निवडणूक घेऊन घ्या. 40,000 रुपये वावराची किंमत आहे म्हणा. जे निवडून येईल ज्याला मतदान होईल हो त्याला ते वावर भेटल. भानगडीचं काम नाही, काही नाही. फालतू बोली बोलताना भांडणे करण्याच्या फिक्रीत लोक दिसून राहिले तर सगळे म्हणजे तम फुगेला येतं. लागलीकडे सोय तर लागली आता नाही का? बस एक दिवस संध्याकाळचा माहोलच होते वाटतं. नाही हे बा देवलाल भाऊ जे म्हणून राहिले का नाही 100% बरोबर आहे ते. हो हे बा निवडणूक ठेवा गुरुजी तुम्ही. हो आपला ठराव मंजूर करून टाका किंवा आपल्या सदस्याने मान्य केलं किंवा निवडणूक घ्यायची. बोले का तसं करावं नाही का? म्हणजे टेन्शनचं कामच नाही का? फक्त पण आपल्याला ते सरपंचाला सांगा लागलं तंटामुक्तीवाले आमचं असं म्हणणं आहे बा, जमते का पा मग. नाही, ते बोलतो ना मी. हो, देवदास भाऊशी बोलतो, सरपंचाशी बोलतो. चला ना आपण त्याला भेटून घेऊ. असं आहे म्हणा बा, आमच्या समितीचा असा ठराव आहे. वावर असं आम्हाला निवडणुकीतून द्यायचा आहे बा. बरं मग सगळ्याच एकमत आहे का? म्हणत तुला काय वाटते बरोबर आहे का? निर्णय बरोबर आहे का? काही अडचण नाही, निवडणूकच बरोबर राहील आपल्याला. म्हणजे भानगडीचं काम नाही, कोणतं वाद नाही. चला विषय आपण तिकडे मांडून टाकू मग. ठीक आहे मग ठराव लिहून टाकू, सह्या मारून देऊ. मग आपण त्याला भेटायला जाऊ. ओके. असं म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बाबा समजा निवडणूक घ्यायची नाही का? असंच म्हणणं ना? आता कसं समितीचं म्हणणं आलं की फॉर्म भरणं झालेलं आहे, त्यानं अनामती रक्कम भरली. राहिलं फक्त आता निवडणुकीचं. 40,000 रुपये आपल्या वावराचा रेट ठरवून ठेवायचा, त्यानुसार आपण मतदान करा. चालते गेली ते म्हणा, काही अडचण नाही त्याची. काय व्यवस्था करावं लागेल फक्त आपल्याला समजा, मग शाळेतच समजा कोणती त्याची काही व्यवस्था याचं काही एवढं भारी काम नाही आहे. फक्त वोटिंग घ्यायचं त्या दिवशी मदत करा. मग फक्त आता वोटिंग आमचं म्हणणं आलं की बा उद्या दिवस एक दिवस आपल्याला तयारीला लागन, परवाच्या दिवशी घेऊन घ्या म्हटलं 19 तारखेला समजा 19 एप्रिल. हो आता तेवढं तर त्याला म्हणजे प्रचार करायला एक दिवस तर द्यास लागेल काही नाही उद्याचा. हो 18ला प्रचार करा म्हणा तुम्ही. हो तुमचं मत मांडा, काय म्हणणं आहे काय नाही तर. आणि 19ला घेऊन टाकू सकाळी 7 ते समजा 5 वाजेपर्यंत. चालते मग 18च्या वरतीच घ्या लागेल सगळे समजा मतदान करायला. ते तर आहेच ना, 18च्या वरची कोणी मतदान करू शकते बाबा. हो ज्याला मतदान करायचं त्याने करा. जमलं मग ज्याला जास्त मतदान पडून त्याला वावर देऊन टाकायचा. म्हणजे जास्त ओढताना होत नाही. भाव जास्त द्यायचं काम नाही द्यायला. 40,000 फिक्स. आता देवदास भाऊच्या कानावर टाका, म्हणजे कसं तंटामुक्त अध्यक्षाला माहिती पाहिजे ना. आता तेच मग तिकडे चाललो होतो आम्ही. ते वावरात आहेत म्हणजे आलो त्याच्या घराकडून, त्याला इकडे जाऊन राहिलो होतो पण ते वावरात आहे. पण आपण लवकर करा, लवकर भेटगोट घ्या. त्याचं जर होकार आला तर मग आपण पाहू काय करायचं तर. बरं ठीक आहे ना, मग येतो आम्ही जाऊन. काय होते काय नाही पाहता येते मग. नाही वावरात ती काय होतं आता का गुरुजी कुकडे म्हणलं चक्कर मारला काय मारते काय म्हणलं. आता कुठं तुम्हाला घरी बोलावा. हो त्या गुरुजीला म्हटलं चला वावरातच चालले भेटाले. सांगा गुरुजी विषय. देतो भाऊ ते कसं ठरावचं ठरलं काही सकाळी कंदीला म्हणजे ठराव घेऊन घ्या घेतला आम्ही ते. तर म्हणणं असं आलं सगळ्याचं किंवा 40,000 रुपयात वावर देऊन देऊ आपण. त्याच्यात की बोली बोलायचा आपण प्रोग्राम ठेवू नये. सरळ सरळ मतदान घेऊ. इलेक्शन 5 जण फॉर्म भरलेले आहे, 5 जण उभे राहतील असं समजा. ज्यानं जास्त मतदान समजा घेतलं, ज्याला मतदान भेटलं ते समजा वावराचा हक्कदार असं एका वर्षासाठी. तर म्हणजे निवडणूक नाही का? अरे बाबा निवडणूक म्हणलं तर कोणाला हरी कसं आहे. पण ते आता आपल्या हाती नाही ना ते. आपण जरी म्हणलं हो निवडणूक घेतो बा नसून तसं, पण ते ज्यानं फॉर्म आता समजा भरले हराशीसाठी ते तयार असले पाहिजे ना. त्याने जर म्हणलं नाही नाही बा असं नाही जमत, मग काय करता? ते आता लक्ष्मणराव आता लाईने पाटील काय म्हणते आता कधी पाहिजे. बाकी मायाबुड्याचा तर काही प्रश्न नाही. मायाबुड्याचा फॉर्म मागच घेते. आणि आपलं ते समजा लखलकेचा बुडा बी ते मागच घेणार आहे. म्हणजे 3 जण फिक्स आहे समजा, 2 जण उडणार आहे. पाहते कसं वाटते बा आता. पण आपल्याजवळ पैसे 5 जणांचे आले. हो पाहते काय म्हणते. नाही पाहूच नाही, तुम्ही एक काम करा आता पहिले. हो त्याले 5 जणाले प्रत्यक्ष घरी जाण भेटा. हो म्हणा बा उद्या समजा आपल्याला इलेक्शन घ्यायचं आहे म्हणा. उद्याच घेता ना. उद्या नाही समजा परवा घ्यायचा विचार समजा 19 तारखेला. म्हणजे एक दिवस प्रचाराला द्या लागणार त्याला. बरं तर समजा आजची 17 नाही का? मग आज 17 तारखेला संध्याकाळी काय करू, या 5 जणाले आपल्या झाबरूची तर बोलवा तुम्ही. प्रत्यक्ष घरी जा त्याच्या. त्याला म्हणा बा मीटिंग आहे आणि त्याला आपण तिथं समजावून सांगू असं साहेब म्हणा तुम्हाला पट्टे का पा बोले का तसं करा लागेल नाही का? त्याशिवाय ती मान्य करणार नाही तर मग म्हणून बा नाही तुम्ही तुमच्या मनाच लावलं. तसं करू मग झालं ना. मग त्यानं हो म्हणलं की मग आपल्याला काही रोल नाही. मग घेऊन टाकू आपण इलेक्शन. 19 तारखेला फक्त संध्याकाळी मग पाहू आपण काय करायचं. परत मग जातो मी त्याच्या घरी आताच प्रत्यक्ष भेटून घेतो. म्हणजे कसं विषय मोकळाच करून टाकू लवकर. येतो मग मी. बसा ना घरात या ना, अंदर या ना. उन्हीच काय उभी राहता. चला चला लवकर बसा तुम्ही अंदर या ना. फक्त निरोप द्यायला आलो मी, अजून बाकीच्या सांगणार. तर आज संध्याकाळी तुम्ही काय करा, झाबरूच्या घरी येऊन जा. हो ते हॉस्पिटल त्यांना घेतलं म्हणते ते. तर तिथं या तुम्ही. मीटिंग ठेवलेली आहे. सरपंच त्यानंतर देवदास भाऊ मी समजा आणि आपलं मारत राहा असे 4-5 जण. आणि तुम्ही 5 जण ज्यानं फॉर्म भरला तर त्याची मीटिंग ठेवलेली आहे आम्ही. तर तिथं आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत काय करायचं बा आपल्याला.
तर तुम्ही कधी मिटिंग नको घेऊ बा. तुम्ही याचं सांगा, हराशी काही घेता हे सांगा मला. हो ना, मग तेच ना, त्याचाच विषय आहे ना. ते हराशी आपल्याला लय उशीरच नाही करायचा. झालं 1 ते 2 दिवसामध्ये. हो, भानुला माहिती आहे ना, मीटिंगमध्ये होता ते, त्याला माहिती आहे, त्याला सांगत नाही का? त्याला तर काहीच नाही सांगितलं मला. मी आता कसं बाहेर गेलो होतो, आत्ताच आलो मी. ठीक आहे ना, ठीक आहे. संध्याकाळी तुम्हाला सगळं समजून जाईल काय काय नाही. तर फक्त तेवढं या 15 मिनिटात आपण गुंड होते आणि लवकरात लवकर तुम्हाला सगळं समजणार आहे तिथं मग. बरं ठीक आहे. फक्त बा जास्त लांबू नका. हो, लयच लय म्हणलं आपल्याला 2 दिवसाच्या आपली हराशी झाली पाहिजे. हो ना, तिसरा दिवस उजाळणारच नाही झालं. हो, या मग आता बाकीच्याला सांगून येतो मग. काय शिवलाल, काही माहित पडलं का म्हणलं? लय आनंदाची बातमी आली कशानं बा? कोणत्या बा आनंदाची बातमी सांगा ना राजा, कोणत्या आहेत? वा शिवलाल भाऊ, तुम्हाला माहित नाही आज सकाळी मीटिंग मध्ये काय झालं तर? हो, सकाळी देवलाल नाही का, देवलाल म्हणे हे बोली घेऊच नका म्हणे. हो, कंदील बुडा म्हणा, बाकीचे सगळे म्हणे कसं वादावादी होईल म्हणे, फालतू असं वातावरण बिघडून जाईल. हो, इलेक्शन घेऊन टाका म्हणे. हो, जाऊ दे तिकडे. 19 तारखेला इलेक्शन घ्यायचा विचार आहे बा द्यायचा. हो, आता 5 जणाले बोलावलं म्हणते. हो, तर आता ते मी ऐकलं जरासं झुमऱ्या गिमऱ्या हे ते गेलेत आता. हो, तर 5 जणाला आता ते समजून सांगणार आहे की बा आता आपल्याला परवा दिवशी इलेक्शन घ्यायचं आहे. तर मग त्याच्यानंतर आता काय होते काय सांगा गड्या. अरे बाबा, मनासारखं झालं का हे तर? हा, मग आता काय 19 समजा होईल का? पण आता म्हणजे उद्याच दिवस घ्या फाट मग. मग आता एखादा दिवस त्याला काही लोकांना सांगायला प्रचार करायला द्यायला लागत नाही का? मग डायरेक्ट निवडणूकच ठेवणार आहे का ती? उद्या आता यायला प्रचाराला दिवस देईन. हो, त्याच्यानंतर मग परवाच्या दिवशी इलेक्शन ठेवून. का तसं होईन ते नाही का? मग तर बस झालंच. मग आता काय, आता कंदील आबाजी आहे ना पुन्हा समजा नाही का? पण अजून कसं आपल्याला माहित नाही ना, अजून हो म्हणतात नाही म्हणतात हे 5 जण. हा, त्याच्यानंतर होईल बा आता काय होते काय नाही. तर मग पाहू ना आपण कुकडे फिरायचं काय करायचं तर. पार्ट्या तर तिन्ही कोण खायचे आपल्याला, पण मतदान आपल्याला कंदील आबाजीलाच करायचं. हो, कारण की कसं आहे, माणूस जीवट आहे, मेहनतीनं काम करणार आहे. हा, ते काही फुकट नाही मागू राहिला वावर. हो, कंदील आबाजीलाच वावर भेटायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. खरंच तेव्हा त्यालाच करू आपण. अडचणीच्या वेळेस तेच काम पडले ना आपल्या. मग काय कोणा जेवायला बोलावलं आपल्याला, एकांतरी बोलावलं का? ते लक्ष किक्षेत पाहिले होती, त्याला काय मतदान करायचं. हा, ये ना म्हणा आता मतदान मागाले. बस बस बस, आता आता अटकली मेक त्याची. हो, आता सांगून दिल्या. हो, आता आता धाब्यावर बोला तिथे पार्टीला पाहिजे तुम्ही उद्या. मग तुम्हाला काय वाटते? पण आता ते काय होते त्याच्यावर आहे बा आता नाही का? हो, येऊ का मी जरासं कानोसं घेऊन मग? ते बरं काय होते काय नाही, जाय तिकडे पाहुणे जरासं काय होते बाहेरच थांब. हो, निकाल लागला की मग ये, मग काय वार्ता येतं घेऊन. बरोबर, ठीक आहे मग. हा, येतो मग. आहे मग सगळं नाही का? मग आता सुरू करायला काही हरकत नाही नाही का? द्या मग दिवसराव सुरू करून जाऊ द्या. हो, काळा विषय काळ आहेत ना गुरुजी, आहेत ना. हा, आता मी काय म्हणतो, गुरुजी आपल्याला थोडंसं माहिती देणार आहे 2 मिनिटात. हा, आता तुमचं काय म्हणणं आहे ते द्यायला सांगायचं आहे. हा, गुरुजी करा सुरू. आता उपस्थित सर्व मान्यवर आपणा सर्वांना सूचित करण्यात येते की आज जी सभा आपण आयोजित केलेली आहे, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपले हे जे 5 सभासद आहेत. हो, तुम्ही नॉमिनेशन फॉर्म भरलेले आहे आपल्या हराशीत बोलासाठी. तर त्यामुळे काय झालं, आपल्या इथं थोडंसं अडचण निर्माण झाल्यामुळे काही कारणास्तव त्यामध्ये आम्ही बदल केला आहे. समितीचं जे काही ठराव दिला त्यामध्ये त्याचं असं म्हणणं आलं की बा इलेक्शन घेऊन आपल्याला हे वावर लोकांना द्यायचं आहे. कारण की बोलण्यामुळे खूप रेट आपण बोलून देतो. हां, आणि त्यामुळे शेतकऱ्याला कसं काही त्यातून उरत नाही. हां, त्याच्यामध्ये कसं जिदीवर जीत चढते, भानगडी वाढते. म्हणून बा आम्ही असं ठरवलं ठराव घेऊन की आपल्याला इलेक्शन घ्यायचं, ज्याला जास्त वोटिंग पडेल त्याला ते वावर भेटल. आणि वावराची किंमत 40,000, 10,000 रुपये एकरानं आपलं समजा वावर आपल्याला मक्त्यानं द्यायचं आहे शाळेचं. आता वोटिंगचं काय ठेवलं, आता कसं लाईट पाटील 1 लाख रुपये द्यायला तयार होती. नाही, वोटिंगचं मी म्हणत होतं, वोटिंगचं राहू द्यायला होतं. तसं जर घेतलं असतं काय बिघडलं असतं? तसंही करू शकतो आपण, पण ठराव असा झाला ना आपला, म्हणून असं केलेलं आहे आपण की बा निवडणूकच घेऊन टाकू, जाय तिकडे. आम्ही तर काही याच्यात नुकसान होते का फायदा होते समजा नाही मार्ग नाही का? हो ना. हो म्हणा, पण तुम्ही इलेक्शन मग कधी ठेवणार आहे समजा, म्हणजे उद्याच का? उद्या नाही ठेवून राहिलो. उद्या फक्त तुम्हाला प्रचार करायसाठी 1 दिवस देऊन राहिलो आम्ही. हो, ज्याला कोणाला अर्ज मागं घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी समजा, ज्याला घ्यायचं असेल त्याला सकाळी 10 वाजेला वापस घ्यावं. उद्या सकाळी 7 वाजता आम्ही दवंडी देणार आहोत की बा अशा पद्धतीचं इलेक्शन होणार आहे 19 तारखेला. सर्वांनी त्या सहभाग घ्या. झालं, बाकी काही विषय नाही. आणि ज्याला मागं घ्यायचं असेल त्याने 10 वाजेपर्यंत आपले 2,000 रुपये घेऊन जा, अर्ज मागं घ्या. म्हणजे मग आता याचं मागं घेऊन घ्या लागेल मग शिरामचं नाही का? बरं बरं, ठीक आहे ना, मग काही हरकत नाही. मग तसं म्हणसान तसं. आता पण आता काय, आता यातनी कसं होईल तर काय सांगावं? नाही, त्याचा काहीच प्रॉब्लेम येत नाही. आम्ही आहो ना, इलेक्शन घेणारे आम्ही आहो. प्रत्यक्ष आपलं निवडणूक घ्यायची 19ले, संध्याकाळी डिक्लेअर करून टाकायचं. दुसऱ्यापासून आपलं वावरात ट्रॅक्टर घेऊन जा, विषय नाही. झालं मग, बाकी काही अडचण आहे का? मग कोणाला काही अशी नाराजी त्याबद्दल की बा नाही बा आम्हाला पटत नाही ते आत्ताच सांगा मग तुम्ही. अडचणीचा कोणाचा विषय नाही. जर असली अडचण तर ते वापस घेतील उद्या अर्ज, त्याचा काय विषय आहे. नाही पटत राहिलं बस बस, तसंच समजून घ्या मग. हा, तर तुम्ही आज रातच्याने विचार करा. सकाळी आम्ही 7 वाजता दवंडी देऊ. त्याच्यानंतर ज्याला वापस घ्यायचं त्यानं वापस घ्या, नाही तर बाकीच्यानं प्रचार करा. झालं. आणि परवा दिवशी 7 ते 5 आपलं 19 तारखेला वोटिंग घेऊ आपण. म्हणलं देवदास भाऊ, आपलं जर समजा आपले सबस्क्रायबर लोक आहे त्याला जर आपण संधी दिली तर, हां, पोल जर दिला त्याला ऑनलाईन तुम्ही वोटिंग करावा तर जमणार नाही का? आहे म्हणा, बरोबर आहे तुझं, पण थोडासा विचार करावं लागेल त्याच्यावर. हा, आज रात्री विचार करू, उद्या दवंडीत आपण काय सांगायचं ते पाहू मग क्लिअर. तर मी काय म्हणतो, अजूनही समजा आपल्याला तुमचं तर आपल्या गावात तर वोटिंग होईनच. जर समजा आमचा जर विचार झाला तर आमचं असं म्हणणं आहे की जे आपले सबस्क्रायबर लोक आहे, हो, ते आपल्याशी जुळून आहेत. आता हे रेग्युलर व्हिडिओ पाहतात. हा, त्याच्यामुळे आपण कसं आज आपलं चॅनल प्रगतीपथावर जात आहे.
तर म्हणलं बा त्याचं एक मत आपण जर जाणून घेतलं असतं की बा तुम्हाला वोट करायचं असेल तर करा, आम्ही ऑनलाईन पोल टाकणार आहोत. उद्या समजा ज्या दिवशी इलेक्शन आहे त्या दिवशी किंवा उद्याचा व्हिडिओ झाल्यानंतर 5 वाजता 5 वाजतापासून तर दुसऱ्या दिवशी 19 तारखेच्या 5 वाजेपर्यंत तर तुम्ही ऑनलाईन वोटिंग करा आणि ज्याला जाती जास्त वोटिंग मिळेल ते आपलं आपण त्याला निवडून आणलं समजा असं समजू. त्याला शेत मिळेल. पहा ना तुमच्या विचारानं तुम्हाला जे करायचं ते करा, आपलं काही म्हणणं नाही. आपण कसं मेहनतीनं काम करणार आहोत, कमावणार आहोत आणि पैसे आपले रेग्युलर येऊ राहिले. हो, त्यामुळे आपली काही अडचण नाही. जसं तुम्ही ठरवसान तसं आम्ही तयार आहोत. ओके, चला पाहू उद्याच्या व्हिडिओमध्ये. ओके, बरं ठीक आहे ना, मग आम्ही विचार करतो मग ते उद्या दवंडीत पाहू काय सांगाच ते. ठीक आहे मग ओके. नाही तर मग एक तर गावातलेच घेऊ, नाही तर मग सगळेच आपल्या सगळ्यालाच संधी. हो बिलकुल बिलकुल, तुमच्या मनानं काही वांधा नाही.